तर कशी पब्लिक आपण जात होतो मामांची, तर ते का बरं माहिती आहे का, मामांच्या घराला लाइटिंगा लावायचे होते. मग काय तिथं जाऊन सगळ्यात पहिले सगळ्या लाइटिंगा चेक करून घेतल्या आणि सोनून मी डायरेक्ट वरती येऊन गेलो आणि दणादण लाइटिंगा लावायचं चालू करून दिले. आणि आता थोड्या लाइटिंगा बाकी होत्या म्हणून सोनू डायरेक्ट खाली निघून गेला डायरेक्शन देण्यासाठी लाइटिंगा बरोबर आहेत का नाही. आणि आता ही लास्टची लाइटिंग उरलेली होती ती पण लावून दिली आणि खाली आलोत. माही मामाची मुलगी तिची मकडत होती. मग आता आपल्याला जायचं होतं चिगट टेप घ्यायला, कारण की वायरी खूपच जागेवर कट होत्या. मग चिगट टेप घेऊन घेतले आणि डायरेक्ट मामांच्या घराकडे वापस निघालो. आणि जिथं जिथं वायरिंगा कट होते तिथं चिगट टेप मारून दिले. नाही आता आपल्याला जायचं होतं शेतामध्ये. ते का बरं माहिती का, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच समजेल. आणि गाडी इकडे दूरच लावली म्हणून पाय जावं पडलं आणि इथे येऊन जरा मोजमाप करून घेतला, कारण की आपल्याला एवढ्या पट्ट्यामध्ये सगळे गोट फार्म बनवायचा होता. मग काही इथून थोड्या भुईमुंगच्या शेंगा उपटून घेतल्या आणि गाडी दूर लावली होती म्हणून खांद्यावर घेऊन घेतल्या. मग गाडीमध्ये टाकून दिले आणि सोनूला आणि वेदिकाला नाव पाडायला सोडून दिलं आणि आपण डायरेक्ट पिंपनेरला निघालो. तेवढ्यात मला वाटलं आता घरी जाऊ, पण तेवढ्यात मामा म्हणे स्कूटीमध्ये पेट्रोल टाकून आण. मग स्कूटीमध्ये पेट्रोल टाकून घेतला. आता भेटून नेक्स्ट ब्लॉग.